आज आपल्याकडे पल्लवी मॅम आल्यात. त्यांनी त्यांच्या साऊंड हिलिंगबद्दल मला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. तुम्ही त्या गोष्टी नक्की बघा. साऊंड हिलिंग ऐकल्यावरच काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग वाटतं. पण त्यांनी प्रॉपरली तुम्हाला सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. सो ह्या साऊंड हिलिंगबद्दलच्या गोष्टी आणि त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला समजवल्यात त्या तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ लाईक करा. पल्लवी मॅम, मला तुमची जर्नी जाणून घ्यायची की तुम्ही म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईचं आहात की कसं काय, आणि एज्युकेशन आणि कसं कुठे काय झालं तुमचं? सो येस, मी मुंबईचीच आहे आणि लहानपण, बालपण सगळंच इकडे गेलेलं आहे. शिक्षणसुद्धा मी मुंबईतच केलेलं आहे. सो मी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि HR डिप्लोमासुद्धा मी केलेला आहे. 20 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे मला आणि 20 वर्षाची कॉर्पोरेट जर्नी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये, मोठमोठ्या कंपनीजमध्ये मी जॉब केलेला आहे. HR, सेल्स, ऑपरेशन्स ह्या सगळ्या प्रोफाईलमध्ये काम केलेलं आहे मी. ओके. कॉलेज कुठे होतं तुमचं? चेंबूरला होतं, विवेकानंद. अच्छा. येस. चेंबूरच्याच आहात मग तुम्ही? नाही, मी चेंबूरची नाही आहे, मी माझगावची आहे. अच्छा. हां, सो बॉर्न अँड बॉट अप इन माझगाव आणि कॉलेज चेंबूरला होतं माझं. ओके. येस. आणि मग कॉलेजनंतर मग लग्न पण चेंबूरलाच? नाही, लग्न झालं आणि वी शिफ्टेड टू डोंबिवली. डोंबिवली. येस. माझे इनलॉज तिकडे राहायचे. त्याच्यानंतर आम्ही घर घेतलं घनसोळी. अच्छा. सो घनसोळीला आमचं पहिलं घर होतं आणि त्याच्यानंतर वी शिफ्टेड टू कोपरखैरणे. फ्रॉम कोपरखैरणे वी शिफ्टेड टू चेंबूर. अच्छा. ओके. येस. ओके. हे तर ठीक आहे, तुम्ही कुठून कसे शिफ्ट झालात. पण तुम्ही कॉलेज चेंबूरला केलं विवेकानंदमध्ये, आणि विवेकानंद कॉलेजमध्ये नंतर मग तुम्ही जॉब केला कसं काय, म्हणजे कुठे जॉब केलात? आणि सो कॉलेजनंतर जेव्हा जॉब करायचं होतं, सो माय फर्स्ट जॉब वॉज विथ NIIT. ओके. त्यावेळेस कम्प्युटर इन्स्टिट्यूट्समध्ये NIT ॲपटेक होतं. सो NITमध्ये मी जॉब केला. त्याच्यानंतर मी एक एअर कंडिशनिंग कंपनीमध्ये पण जॉब केला आणि त्याच्यानंतर जो मेजर ब्रेक होता तो माझा Naukri.com सोबत. सो Naukri.com, जीवनसाथी.com ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन्समध्ये मी जॉब केलेला आहे. सो त्यावेळेस मी महाराष्ट्र हँडल करत होते आणि गोवा. अच्छा. येस. पण Naukri.comमध्ये काय एक्झॅक्टली पोझिशन काय होती तुमची, म्हणजे काय काम करायचं तुम्ही तिथे? सो नोकरीमध्ये बघाल ना तर खरंच खूप छान ब्रेक मला मिळाला. कारण मी जॉईन झाले ॲडमिन म्हणून. त्याच्यानंतर मी रेझ्युमे सेल्समध्ये आले. सेल्स हा माझा कधी विषय नव्हता, पण तिकडे मला तो ब्रेक भेटला आणि फक्त सेल्स मुंबई नाही तर महाराष्ट्र माझ्या अंडर होता आणि गोवाची पण ब्रांच मी रेझ्युमे सेल्ससाठी ओपन केलेली. सो खूप छान जर्नी ती झाली आणि ते बघता जीवनसाथी ची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी मला त्यावेळेस दिली गेली. सो जीवनसाथी हा कॉन्सेप्ट खूप नवीन होता तेव्हा. सो तेही हँडल करायला मिळालं. तर वेगळा प्रोफाईल माझा झाला आणि तिकडे सेल्समध्ये होते. जीवनसाथीमध्ये? जीवनसाथीमध्ये. पण हे कोणत्या वर्षामधलं बोलताय तुम्ही? सो आय एम टॉकिंग अबाउट 2007-2008. हां, बरोबर. तेव्हा जीवनसाथी वगैरे नवीनच आलेले हे सगळे पोर्टल. येस. राईट. ओके. मग तिथे तुम्ही कम्प्लिटली सेल्स हँडल करायचा, नोकरी आणि जीवनसाथीमध्ये पण? येस. ओके. शेवटी सेल्स हँडल केलं. आय थिंक 5 वर्ष तरी मी सेल्स हँडल केलं. 5 वर्ष कम्प्लिटली सेल्समध्ये. सो म्हणजे सेल्स म्हणजे प्रेशरवाला जॉब आहे? हो. कम्प्लीट प्रेशरवाला जॉब केला? अगदी आणि तो डे इन डे आउट असतो. हां, राईट. बट मग जीवनसाथीनंतर मग पुढे? सो जीवनसाथीनंतर मी सबॅटिकल घेतलं माझ्या मुलीसाठी एक 5 वर्षाचा. त्याच्यानंतर मग वाटलं की ठीक आहे, आता ती मोठी होते आणि शाळेत जाते वगैरे. सो आपण पुन्हा एकदा जॉबमध्ये आलं पाहिजे आणि म्हणून मग मी दुसरी ऑर्गनायझेशन जी चेंबूरमध्येच जॉईन केली. आमच्या घराच्या अगदी जवळ होती, 8 मिनटं वॉकिंग डिस्टन्स. सो ती जॉईन केली. आय वॉज इन टू कन्सल्टिंग, रिक्रुटमेंट कन्सल्टिंग. सो आय वॉज इन टू रिसर्च. ओके. सो ते काम चालू केलं कारण ते घराच्या जवळ होतं. म्हणून म्हटलं की आपण घरालाही वेळ देता येईल, मुलीलाही वेळ देता येईल आणि ऑफकोर्स तो लो प्रेशर जॉब होता. सो आम्ही ते घेतलं. त्या प्रोफाईलमध्ये जवळजवळ मी 2 वर्ष काम केलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी एव्हिएशनमध्ये आले. अच्छा. हां. सो तो सुद्धा एक टर्निंग पॉईंट होता. सेम ऑर्गनायझेशनमध्ये आमचं दुसरं व्हर्टिकल होतं, प्रॉक्टर एव्हिएशन.
सो एव्हिएशनमध्ये आय वॉज इन टू रिक्रुटमेंट ऑफ इंटरनॅशनल पायलट्स इन इंडिया. ओके. सो आम्ही जे रिक्रूट करायचो, विस्तारा, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया लिमिटेड वगैरे अशा मोठमोठ्या एअरलाईन कंपनीसाठी आम्ही फॉरेन पायलट्स रिक्रूट करायचो. सो त्यांचा एंटायर प्रोसेस हँडलिंग आणि जोपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर इंडियामध्ये असतात तोपर्यंत त्यांचं HR आणि ऑपरेशन्स हँडलिंग मी करायचे. सो वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असायचे बिटवीन द क्लायंट, द पायलट अँड आवर ऑर्गनायझेशन. ओके. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेगळ्या डिव्हिजन्समध्ये क्षेत्रात काम केलं, कारण तुम्ही सेल्स पण केलंय, रिक्रुटमेंट पण केलंय आणि अजून काय म्हणालात तुम्ही? HR ऑपरेशन्स. येस. बऱ्याच ह्याच्यात तुम्ही वेगळ्या ह्याच्यात काम हो, केलं. म्हणजे मला वाटतं मी माझं इंजिनिअरिंग क्षेत्र सोडून बाकी सगळीकडे काम केलेलं आहे. मी तेच कारण का खूप ह्याच्यात तुम्ही काम केलंय. आणि मग त्याच्यानंतर क्रिश हिल्स मध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं काम चालू केलं. मग हे आता तुम्ही एवढा तुमचा कॉर्पोरेटचा अनुभव आहे, तुम्ही जेव्हा ब्रेक घेतलात तुमच्या मुलीसाठी तर त्यानंतर पण तुम्ही जॉबच केलात. म्हणजे असं नाही की स्वतःचा काही बिझनेस काय करूया तर बिझनेस करूया असं पण नव्हतं, जॉब केलात. मग बिझनेसमध्ये याचं काय रिझन झालं? सो मला कम्प्लिटली 20 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. जसं तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम केलेलं आहे. आणि राईट क्वेश्चन की तेव्हा मी तेवढी प्रिपेअर्ड नव्हते किंवा असं म्हणाल की तेव्हा काय करावं हेही सुचत नव्हतं. सो जर तुम्ही जॉबच्या बॅकग्राऊंडमधून आलात ना तर तुम्ही तिकडेच वळता ऑटोमॅटिकली. म्हणून मी तशीच वळले तिकडे. पण जेव्हा एव्हिएशनमध्ये काम करत होते ना खूप स्ट्रेसफुल जॉब होता तो. अच्छा. जेवढा तसा तो ग्लॅमरस वाटतो आहेच ग्लॅमरस, कारण तुम्ही इंटरनॅशनल पायलटशी बोलताय वगैरे आणि खूप वेगळा एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स तो होता. पण यू हॅव टू बी ऑन कॉल ऑल द टाईम. ओके. सो इट वॉज अ हायली स्ट्रेस्ड जॉब. आणि जरी तुम्ही सुट्टीवर असलात तरी पण यू हॅव टू बी अवेलेबल ऑन द कॉल. ते सगळं होतं. आणि कधी कधी इंटरनॅशनल टायमिंग्स असतात. इफ द पायलट इज फ्लाईंग समवेअर आणि इफ ही कॉल्स तर तुम्हाला तो कॉल घ्यावा लागतो. तर तसं असं सगळ्या गोष्टी होत्या. आणि जेव्हा प्रॉक्टर सोडायचं होतं म्हणजे एक विचार आला, मी जवळजवळ 1 वर्ष नोटीस पिरियड सर्व केला. अच्छा, एवढा मोठा? कारण आमच्या क्षेत्रात ना लोकच नाही अवेलेबल नव्हते कोणी. आणि 9-10 वर्षांचा एक्सपिरियन्स होता. तर सहजासहजी सोडलंही जात नाही आणि समोरचा आपल्याला सोडूही देत नाही, कारण एवढा एक्सपिरियन्स असतो. पण आता जॉब सोडण्याचा डिसिजन घेण्यामागचा रिझन असा होता की मला एक गोष्ट रिअलाईज झाली जेव्हा मी नोकरीमध्ये पण सेल्समध्ये होते आणि एव्हिएशनमध्ये मी HR आणि ऑपरेशन्समध्ये होते. पण प्रेशर आणि स्ट्रेस रिमेन्स द सेम. ओके. द डिग्रीज विल चेंज, राईट, पण तो एक्झिस्ट करतो. जर आपण सेल्सवाल्यांचं बघितलं त्यांना मंथ ऑन मंथ सेल असतं. मग 2च गोष्टी होतात, एक तर तुम्ही अचीव कराल किंवा नाही करणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 लाखाचा टार्गेट आहे दिस मंथ आणि जर तुम्ही 9,75,000 अचीव केले, यू विल नॉट बी कन्सिडर्ड दॅट यू हॅव अचीव्ड द टार्गेट. अच्छा, म्हणजे तुम्ही एवढा बिझनेस करून पण तो 25,000साठी तुमचा नाहीच झाला ना टार्गेट. कारण तुम्हाला ती 10 लाखाचं बेंचमार्क अटेंड करणंच आहे. तर मग तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल, तर मग तुम्हाला जे काही पर्क्स असतात ते मिळतात. पण तुम्ही ते नाही केलं तर यू डोंट क्वालिफाय फॉर दॅट. एवढी 95% केलेली मेहनत पूर्ण झिरो होऊन गेली. मग त्यावेळेस काय होतं, तुमच्या मनात काय चालतं, अरे यार मी तर एवढी मेहनत केली ना, फक्त थोड्यासाठी राहिलं. सो द एम्प्लॉई इज नॉट हॅपी, ही इज फ्रस्ट्रेटेड, ही इज ॲजिटेटेड, ही इज डिमोटिवेटेड, लॉट ऑफ नेगेटिव्ह इमोशन्स गो ऑन. पण काही करू शकतो का तो? काही नाही करू शकत. परत नेक्स्ट मंथ आला की नेक्स्ट मंथचा टार्गेट असतो. सो तुम्हाला मग डबल मेहनत करायची असते. जर तुम्हाला क्वार्टरली, हाफ इयरली टार्गेट अचीव करायचं असतं. सो कुठेतरी आहे ना सगळ्यांनाच मेंटल प्रेशर आहे, स्ट्रेस पण खूप आहे जर आत्ता आपण बघितलं. दुसरी अजून एक गोष्ट प्रामुख्याने मी नोटीस केली की पहिले फक्त सेल्सवाल्यांना टार्गेट असायचे.
हां आता प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट आहे. हां, म्हणजे माझ्या पण ह्याच्यात मग सेल्स असा म्हटल्यावर मी पण जरा हे झालो, कारण सेल्सला खूप प्रेशर असतं. पण प्रेशर तुम्ही असतं. म्हणतात की एव्हिएशनमध्ये पण सेम तुमची हालत होती. हां, कारण मी म्हणाले ना डिग्री चेंज होते हम्म. ऑफ द प्रेशर, पण टार्गेट म्हणा किंवा प्रेशर म्हणा, स्ट्रेस म्हणा, हा प्रत्येक डिपार्टमेंटला आहे. तुम्ही ॲडमिनला बघा, तुम्ही अकाउंट्समध्ये बघा, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शनमध्ये बघा, सगळ्यांना मंथ ऑन मंथ टार्गेट असतं, टार्गेट दिलेत आता. राईट? सो काही वेळेस होतात अचीव, काही वेळेस नाही होत. पण जेव्हा नाही होत ना, तर तेव्हा तो एम्प्लॉई मेंटली खूप स्ट्रेस्ड आउट असतो. आणि मग काय करू शकतो आपण? सो जेव्हा मी पण ह्याच्यातून जात होते, तर मी रिअलाईज केलं, कॅन वी डू समथिंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? आणि हा प्रॉब्लेम अक्रॉस द ग्लोब आहे. इंडियामध्ये तर आहेच आहे. आहेच. सो कॅन आय डू समथिंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? आणि मग त्याच्यावरून मी थोडं विचार करत गेले, की आपण काय करू शकतो असं. सो दॅट्स हाव आय झिरो डाऊन टू क्रिश हिल्स. आणि त्याच्यातून साऊंड हिलिंग ही मोडॅलिटी माझ्यासाठी उत्पन्न झाली म्हणा, किंवा जन्म घेतला, की साऊंडच्या माध्यमातून आपण कसं लोकांचं हिलिंग करू शकतो. आणि जो काही त्यांचा हा स्ट्रेस आहे किंवा प्रेशर आहे, एन्झायटी आहे, एनी इमोशन रिलेटेड टू माइंड, आपण कसं कमी करू शकतो, सो ही कॅन लिव्ह अँड हँडल हिज लाईफ पीसफुली. So that is how the journey of sound healing began for me. ओके. पण मग ह्याच्यात म्हणजे तुम्ही तो तो सेल्सचा प्रेशर किंवा तो जो जॉब प्रेशर आहे, तो तुम्हाला बाजूला ठेवून आता स्वतःला काहीतरी मेंटली पीसफुल काहीतरी चालू करायचं म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये आला. Yes. स्वतःचं काहीतरी करायचं बेसिकली Yes, yes. ह्याच्यासाठी. आणि साऊंड हिलिंग तुम्हाला क्रिशेल्सचं पूर्ण काय म्हणतात कॉन्सेप्ट तुम्हाला हे झाला. पण हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळला कुठून? किंवा कारण हा मी पहिल्यांदाच ऐकतो, तुमच्याकडूनच ऐकतोय हां. साऊंड हिलिंग. हा कॉन्सेप्ट कळाला कुठून आणि कॉन्सेप्ट आहे काय? ओके, सो कॉन्सेप्ट कळाला कुठून? तर आय थिंक 2008मध्ये मी स्वतः साऊंड हिलिंग एक्सपिरियन्स केलेलं. ओके. एक आमच्या ओळखीत होते, तर त्यांच्या थ्रू मी साऊंड हिलिंग एक्सपिरियन्स केलेलं. आणि मला तो कॉन्सेप्ट आवडला, कारण इट वर्कड ऑन मी. म्हटलं इफ इट इज वर्किंग ऑन मी, म्हणजे मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, दिस इज वर्कबल. तर मग मी त्यांच्याशी थोडं बोलले, म्हटलं सर हे कसं करतात, काय करतात वगैरे. तर त्यांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या वगैरे. आणि की तेव्हा मग मी अजून थोडं खोलात गेले ह्या विषयाच्या, की काय साऊंडने कसं हिलिंग होऊ शकते. हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. इनफॅक्ट साऊंड हिलिंग म्हणजे काय, तुम्ही गाणं वगैरे गाता का? असाही मला प्रश्न येतो. म्हटलं माझा आवाज गाण्यासारखा नाही आहे. सो मी गाणं वगैरे गात नाही आहे. पण साऊंडचा आणि आपला संबंध इनफॅक्ट आपल्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतो. अच्छा. जेव्हा आपण एक गर्भाशयात असतो, तेव्हापासून आपल्याला चांगले मंत्र ऐकायला लावतात. म्हणजे एका गर्भवती स्त्रीने चांगल्या गोष्टी ऐकाव्या, आपण हे त्यांना सजेस्ट करतो. का करतो? कारण तो बाळ ऐकू शकतो. सो आपलं ऐकण्याची जी प्रक्रिया असते किंवा सेन्सेस असतात, तेव्हापासून 8व्या आठवड्यापासून डेव्हलप होतात. अच्छा. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. मग ठीक आहे, मग साऊंडने काय होतं आहे? ओके, सो साऊंडने खूप काही होतं आहे. आता आपण इथे बसलो, तुम्हाला स्पॅनिश येते का? नाही. स्पॅनिश नाही आहे. अच्छा ठीक आहे, मी स्पॅनिशमध्ये तुमच्याशी आता ओरडून बोलले, तर तुम्हाला काय फिलिंग्स येतील? ऑफकोर्स वाटेल की का ओरडतायत तुम्ही माझ्यावर, किंवा वाईट वाटेल ह्या गोष्टीतून. पण तुम्ही आत्ताच म्हणालात तुम्हाला स्पॅनिश येत नाही, मग तुम्हाला कसं कळलं? तुमच्या टोनवरनं, तुमच्या एक्झॅक्टली. बोलण्यावरनं. एक्झॅक्टली. सो तुम्हाला नाही माहिती मी काय बोलते, पण माझ्या टोनवरून तुम्हाला कळते ही वैतागली आहे, ही चिडली आहे. रिझन काय मला नाही माहिती, काय बोलते आहे मला नाही माहिती. पण इन्स्टंटली काय इमोशन्स ट्रिगर होतात, फिअर, स्ट्रेस, जरी तुम्हाला माझी भाषा कळत नाही आहे, मग मी स्पॅनिशमध्ये बोलू किंवा मॅन्ड्रिनमध्ये बोलू किंवा जर्मनमध्ये बोलू, डझंट मॅटर. माझ्या टोनवरून तुम्हाला कळतं आहे. सो दिस इज द इम्पॅक्ट, इमिजिएट इम्पॅक्ट ऑफ साऊंड ऑन यू. सो साऊंड हॅज अ डिरेक्ट इम्पॅक्ट ऑन अ ब्रेन, कारण साऊंड गेट्स प्रोसेस्ड
आणि इट गिव्स इन्स्ट्रक्शन्स टू द ब्रेन. आणि दॅट इज हाऊ द इन्स्टंट रिॲक्शन्स इन द बॉडी हॅपन. सो दॅट इज द डिरेक्ट इम्पॅक्ट वॉट वी कॅन से. आणि बऱ्याचदा आता जर आपण बघितलं की ऑफिसेसमध्ये कुठल्याही ऑफिसेसमध्ये इंडियामध्ये ना आपण एम्प्लॉईशी कसे बोलतो, सगळेच काही प्रेमाने बोलत नाही, राईट. तुम्ही बऱ्याचदा ओरडूनच बोलता. जर काम नाही झालं व्यवस्थित तर आपण काय करतो, एम्प्लॉईशी कसं बोलतो, ओरडून बोलतो किंवा त्याला लागेल असं बोलतो किंवा त्याला तो डिमोटिवेट होईल असं बोलतो. आणि एक्सपेक्टेशन काय असते की ह्याने हे काम चांगलं करावं. वी आर वर्किंग इन 2 डिफरंट डिरेक्शन्स. यू आर डिमोटिवेटिंग हिम आणि यू एक्सपेक्ट पॉझिटिव्हिटी आणि गुड क्वालिटी ऑफ वर्क. दिस इज टोटली कॉन्ट्रास्ट. इट्स नॉट गोइंग टू हॅपन. जेव्हा आपण ओरडतो एका एम्प्लॉईला आणि जेव्हा तो केबिनमधून तुमच्या बाहेर जातो, त्याच्या मनात बघा इमोशन्स कसे असतात की स्ट्रेस असतो, फिअर असतं, इनसिक्युरिटी असते किंवा अँगर असतो, प्लस तो 4 शिव्या पण देऊन जात असेल बॉसला. आणि तो तिकडे त्याच्या टेबलवर जाऊन डू यू एक्सपेक्ट की अचानक त्याच्यामध्ये मोटिवेशन येणार आहे, पॉझिटिव्हिटी येणार आहे, असं काही होणार आहे का? नाही होणार आहे. सो वी हॅव टू चूज द वर्ड्स राईटली विथ देम. पण आपल्याला मे बी तसं ट्रेन नाही केलं आहे. सो नॉट देअर फॉल्ट ऑल्सो. सो दिस इज द इम्पॅक्ट ऑफ साऊंड. इट कॅन इमिजिएटली चेंज युअर मूड. इट कॅन इमिजिएटली हील यू ऑल्सो. सो ही मोडॅलिटी घेऊन मी कॉर्पोरेटमध्ये काम करते की साऊंडला घेऊन आपण कॉर्पोरेटमध्ये एम्प्लॉईजची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवू शकतो. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन कशासाठी काम करतो किंवा एक ऑर्गनायझेशनचं बेस काय आहे की टू इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी, टू इन्क्रीज युअर टर्नओव्हर. दिस इज वॉट एव्हरी वन इज स्ट्रायविंग फॉर, करेक्ट. मग इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर टर्नओव्हर, युअर सेल्स ऑर प्रोडक्शन वॉट एव्हर, हे काम कोण करणार आहे तुमच्यासाठी? तुमचे एम्प्लॉईज करणार आहेत. जर ते मोटिवेटेड असतील, जर ते स्ट्रेस फ्री असतील तर डेफिनेटली त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, त्यांचा कामावरचा फोकस वाढेल, त्यांचा आउटपुट वाढेल. पण आपण ह्या गोष्टी समजूनच घेत नाही आहेत. आपण त्याला ह्युमन म्हणूनच कन्सिडर करत नाही बऱ्याच वेळेला. वी आर बिकमिंग व्हेरी इनसेन्सिटिव्ह. दो सगळ्यांनाच प्रेशर आहे, पण जर आपण त्यांची केपेबिलिटी चांगल्या पद्धतीने वापरायची असेल तर कीप दॅम स्ट्रेस फ्री आणि तुम्ही त्यांचं परफॉर्मन्स बघा. देन दे विल डेफिनेटली परफॉर्म बेटर. सो दिस इज वॉट वी ट्राय टू ऑफर इन कॉर्पोरेट. बट हा साऊंड एक्झॅक्टली असतो कसला? सो दीज आर हिलिंग साऊंड्स. ओके. सगळ्या आता आपण जे बोलतोय दिस इज ऑल्सो साऊंड. द बेसिक इज साऊंड. आपण ह्या साऊंडला स्ट्रक्चर्ड भाषेमध्ये टाकलेलं आहे म्हणून ती लँग्वेज झालेली आहे, म्हणून मराठी आहे. जर हिंदीमध्ये बोलतोय तर वेगवेगळे स्वर आपण आणि शब्द वापरतो म्हणून ती हिंदी झाली आहे. सो द बेस लाईन इज साऊंड ओनली, राईट. आता जर तुम्ही ट्रॅफिक एरियामध्ये गेलात तर तिकडे काय आहे, तोही साऊंड आहे, बट दॅट इज नॉईज. कारण त्याच्याने तुम्ही डिस्टर्ब होत आहे, करेक्ट. सो हा जो साऊंड असतो जो आम्ही हिलिंग पर्पजसाठी वापरतो, सो दीज आर डिफरंट फ्रिक्वेन्सीज ॲट डिफरंट हर्ट्स. जसं आता आपण बघितलं की समजा आपण आजारी असतो किंवा कोणालाही काही प्रॉब्लेम असेल, फिजिकल प्रॉब्लेम, हेडेक असेल किंवा स्टमक एक असेल, ॲसिडिटी असेल किंवा बॅक पेन असेल, मग आपण सगळ्यांवर एकच गोळी घेतो का? नाही, वेगवेगळ्या गोळ्या घेतो. गोळीची साईज काय आणि आपली साईज काय? काही रेशो बनतो का? काहीच रेशो नाही बनत. इट इज नॉट इवन 0.5%, राईट. इट्स ॲब्सल्युटली नेग्लिजिबल. जर आपल्या बॉडीची साईज बघितली, आपलं वेट बघितलं, गोळीचा साईज आणि वेट बघितलं, बट वी आर टॉट की गोळी घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल. आता जर तुम्ही एक गोळी घेतली, तुमचं डोकं दुखतं आहे, गोळी डोक्यात जात नाही, पोटात जाते. कुठलीही गोळी घ्या पोटातच जाणार आहे. तरी पण जिथे प्रॉब्लेम असेल एक्झॅक्टली तिथे ती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, करेक्ट. आपण हा मेकॅनिझम कधी विचारतच नाही डॉक्टरला, असं कसं होतं, है ना. सो साऊंड जे आम्ही प्ले करतो, द हिलिंग मोडॅलिटीज आणि द हिलिंग फ्रिक्वेन्सीज. आता आम्ही इमोशन्सवर काम करतो. एव्हरी इमोशन हॅज अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी.
सो आपण जेव्हा ती फ्रिक्वेन्सी प्ले करतो आणि जर त्यांच्यामध्ये तो इमोशन कमी असेल मग त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, त्याचा तो इमोशन वाढतो किंवा बॅलन्स आउट होतो आणि दॅट्स हाऊ ही फील्स बेटर. सो दॅट इज हाऊ दीज फ्रिक्वेन्सीज वर्क. आपल्याकडे वेगवेगळे बोल्स असतात, प्रत्येक बोलचं साऊंड आणि व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी वेगळी असते आणि त्याच्यातून तो रिझल्ट प्रत्येकाला येत असतो. कारण आम्ही जेव्हा ग्रुप सेशन घेतो प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो. आम्ही कोणाचं स्ट्रेस असेल, कोणाचं बॉडी एक असेल, कोणाचं एन्झायटी असेल, वेगवेगळे इमोशन्स असतात. सो जेव्हा आपण सेशन घेतो आणि आम्ही बोल्स प्ले करतो, ज्याच्यामध्ये जी कमी असेल ना तो ऑटोमॅटिकली ती फ्रिक्वेन्सी जास्त ॲब्झॉर्ब करतो. अच्छा. हां, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला रिझल्ट यायला सुरू होतात. ओके. येस. म्हणजे सो बेसिकली मला हे समजतं आहे की जरी तिथे 10 जणं असतील आणि तुम्ही तो जे बोलवरती जे काही साऊंड क्रिएट करतात, सो तुमच्याकडे बरेच बोल आहेत, तुम्ही जसं म्हणतात एक नाही आहे, ते बरेच बोल बरेच आहेत. तर त्याच्यावरती तुम्ही साऊंड क्रिएट करतात, ज्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो ती फ्रिक्वेन्सी कॅच करून ती येस कमी जास्त प्रमाणात ती कॅच करून ते हील होत जातो. एक्झॅक्टली तो ती जे काय. हां, एक्झॅक्टली. ओके. आणि त्याच्यामुळे आणि स्ट्रेस हा कॉमनच आहे सगळ्यांना, राईट? किंवा बॉडी एक्स हां, ते पण सेकंड आता कॉमन. कॉमन, ते सेकंड काही कॉमन ना झालं. काही गोष्टी असतात, काही ना काही कुठे ना कुठे बॉडी एक्स असतातच. सो दीज टू आर व्हेरी कॉमन. सो आम्ही त्या फ्रिक्वेन्सीज तर प्ले करतोच, पण दुसऱ्याही फ्रिक्वेन्सीज आपण प्ले करतो, ओके. जेणेकरून जर इतरांचे काही असतील प्रॉब्लेम्स, सो दोज ऑल्सो स्टार्ट हिलिंग. आणि द बेस्ट पार्ट इज दिस इज अ नो टच नो ड्रग थेरपी. ओके. हां, आम्ही तुम्हाला काही कन्झ्युम करायला देत नाही किंवा आम्ही तुम्हाला हातही लावत नाही. फक्त ऐकायचं आहे. हां, फक्त ऐकायचं आणि काय ते प्रोसेस पण- काय आहे पण मला एक्झॅक्ट सांगा. सो 1 तासाचा सेशन असतो, ओके. ज्याच्यामध्ये पहिली 5 मिनटं आम्ही ब्रीफिंग देतो, व्हॉट इज साऊंड हिलिंग, कारण हा विषय लोकांसाठी नवीन आहे, तो थोडंसं बॅकग्राऊंड देतो. त्याच्यानंतर 5 मिनटं आम्ही चॅन्टिंग किंवा ब्रेथवर्क करतो. त्याच्यानंतर 5 मिनटं आपण लाईट एक्सरसाइज किंवा डान्स डिपेंडिंग ऑन द क्राऊड ओके. आपण ते करतो, नॉट बॉलिवूड डान्सेस. ओके. हां, आणि नंतरची 45 मिनिट्स तुम्हाला झोपायचं आहे. अच्छा, झोपायचं आहे. झोपायचं आहे. सो जेव्हा आम्ही प्रायव्हेट सेशन्स करतो, ग्रुप सेशन्स, सोशल सेशन्स करतो, आम्ही लिटरली गाद्या आणतो आणि तुम्हाला गाद्यांवर झोपायचं आहे 45. तुम्ही गाद्या घेऊन येतात. हां, ओके. आमचा फुल सेटअपच तसा असतो की गाद्यांवर तुम्ही झोपायचं आहे 45 मिनिट्स. ओके. मी लाईव्ह प्ले करते द बोल्स आणि काही लोक तर 5 मिनटात घोरायला लागतात. हां, आणि आफ्टर 45 मिनिट्स जेव्हा मी उठवते लोकांना ना, वी गेट देम बॅक टू कॉन्शियसनेस. बऱ्याचदा लोकांना वाटतं, अरे झाले 45 मिनिट्स, आम्ही तर आत्ताच झोपलो आहे, 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले असं वाटतं. तर दे कनेक्ट ॲट अ डिफरंट रिॲल्म आणि किंवा एवढे ते स्ट्रेस फ्री होतात किंवा एवढे रिलॅक्स होतात ना की टाईम कसा गेला त्यांना कळत पण नाही. म्हणजे थोडं अजून द्यायला पाहिजे होतं मॅडम. नाही, पण मग हे जेव्हा 45 मिनिट झोपतात, म्हणजे तुम्ही त्यांना झोपतात पण ते झोप लागते त्यांना, सो इन बिटवीन तुम्ही 45 मिनिट्स कंटिन्यू ते प्ले साऊंड. करते. अच्छा, कंटिन्यू ते प्ले करावं प्ले लागतं. करते. ओके. आणि पण मग ते झोपले तरी ते कॅच करतात फ्रिक्वेन्सी, जे काय त्यांचा जो प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे. आता आय टेल यू हाव. ओके. समजा जस्ट इमॅजिन संडे आहे, हां. तुम्ही मस्त जेवलात आणि जेवून AC लावून झोपलात. दुपारचे 3 वाजलेत, तुम्हाला छान झोप लागली, रिलॅक्सिंग डे आहे आणि अचानक वरच्या फ्लॅटमध्ये ड्रिलिंगचं काम चालू होतं. मग काय वाटतं तुम्हाला, तुम्ही झोपून राहाल की उठाल? इरिटेट होतं, उठणार पटकन, इरिटेट होणार. राईट. पण तुम्ही तर झोपलेलात, हां मग कसे उठलात? हां, आवाज तर आलेला पण. एक्झॅक्टली. सो Right. युअर ब्रेन इज फंक्शनिंग इवन इफ यू आर स्लीपिंग, युअर हार्ट Okay. इज फंक्शनिंग इवन इफ यू आर स्लीपिंग. सो जरी आपण झोपलेलो असलो ना तरी कानावर आवाज पडतो ओके. आणि त्या आवाजाने काय झालं, नाव दॅट इज अ नॉईज फॉर यू. हां. आणि त्याच्याने तुम्ही डिस्टर्ब झालात, तुमचा मूड खराब झाला, तुमची झोप खराब झाली आणि मग तुम्ही 2-4 गोष्टी त्यालाही सुनावणार की ही काय वेळ आहे की काम चालू करायची. राईट. सो जरी तुम्ही झोपलात ना तरी द साऊंड प्लेज
आणि विल शो द रिझल्ट इन युअर बॉडी. त्यासाठी तुम्ही जागं असलाच पाहिजे असंही काही नाही, पण ते साऊंड एवढे सुदिंग असतात ना की माणूस ऑटोमॅटिकली रिलॅक्स होऊन जातो. आणि त्याच्यासाठी आम्ही त्या गाद्या टाकतो. आम्हाला तेच पाहिजेल आहे की तुम्ही मेंटली फिजिकली रिलॅक्स व्हा, कारण हे तुमच्यासाठी ना मी टाईम आहे. जनरली आपण म्हणतो की मला मी टाईम पाहिजे, मी टाईम पाहिजे. खरं सांगायचं तर घरात राहून ना मी टाईम नाही मिळत. बरेच लोक काय करतात मी टाईमसाठी की मित्रांसोबत मैत्रिणींसोबत डिनरला जातात, मूव्हीला जातात किंवा पबला जातात किंवा पिकनिकला जातात. पण तिथे गेल्यावर तुम्ही फिजिकली आणि मेंटली इन्व्हॉल्ड असतात कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये. दॅट इज नॉट अ मी टाईम. यू आर नॉट बाय युअर सेल्फ, राईट? पण इकडे जेव्हा तुम्ही येता ना, तुमचे फोन एकतर स्विच ऑफ करायला सांगते मी, ओके? कारण तुम्ही घेऊच शकत नाही ना, तुम्ही झोपलेला आहात. सो फोन स्विच ऑफ असतो तुमचा आणि जेव्हा तुम्ही झोपता, यू आर जस्ट बाय युअर सेल्फ. दिस इज द मी टाईम, जे हल्ली मिळत नाही. घरी पण जर तुम्ही झोपलात, घरची झोप वेगळी असते, पण इकडे इन दोज व्हायब्रेशन्स अँड द हीलिंग साऊंड जी झोप लागते ना, बऱ्याच लोकांना असं वाटतं 7-8 तास आम्ही झोपलो आहे. आणि मग नंतर उठल्यानंतर ती जर्नी पण वेगळी असते त्यांची. स्पेस क्लिन्झिंग आणि कर्मा हिलिंग ह्याच्याबद्दल थोडं मला समजून घ्यायचं आहे. हे काय एक्झॅक्टली हे पण तुम्ही करतात? हो, हे पण मी करते. सो स्पेस क्लेन्झिंगमध्ये आपण काय करतो, कुठलीही जी स्पेस असते, जनरली आपण दिवाळी टू दिवाळी साफ करतो, राईट? म्हणजे डीप क्लिनिंग जर म्हणायचं झालं तर आपण का करतो? हा एक ट्रेडिशन आहे जो आपण फॉलो करतो आहे एवढी वर्ष की दिवाळीला घर डीप क्लेन्स केलं पाहिजे. सो बेसिकली व्हॉट आर वी डुईंग? वी आर शिफ्टिंग द एनर्जीज विच आर स्टक इन वन प्लेस. सो काय होतं, आपण काही गोष्टी आहे ना रोजच्या रोज नाही साफ करू शकत. तुम्ही बेड रोज हलवू शकता का? किंवा वॉर्डरोब आपण रोज हलवू शकतो का? महिन्यातून एकदा पण आपण नाही हलवू शकत, करेक्ट? सो देर आर सर्टन एरियाज ऑफ द हाऊस आपण कधी प्रयत्न करतो की वर्षातून एकदा दिवाळीला ते करूया साफ. पण स्पेस क्लेन्झिंगमध्ये ज्या ज्या एरियाज आपण साफ नाही करत, ते थ्रू एनर्जी शिफ्टिंग आपण तिकडची व्हायब्रेशन्स चेंज करतो. आणि त्याच्याने होतं काय की जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तर खूप सारे पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवते त्या जागेत. मग तो ऑफिस असो, घर असो किंवा शॉप असो, कुठलाही सेटअप असो. बऱ्याच लोकांचं आहे ना अडकलेली कामं व्हायला सुरू होतात स्पेस क्लेन्झिंगमुळे. किंवा तुम्हाला मेंटली खूप छान वाटायला लागतं त्या जागेमध्ये. सो ओके, जस्ट इमॅजिन की आता तुम्ही आज मस्त छान कपडे स्वच्छ घातलेले आहेत, नवीन कपडे किंवा घातलेले आहेत, पण तुम्ही एका धुळीच्या जागेत जाऊन बसलात तर कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे नाही चांगलं आवडणार वाटणार, ना, नाही चांगलं. घाण वाटेल ना. हो. सो ते क्लेन्स करायचं काम थ्रू व्हायब्रेशन्स आम्ही करतो. आपण रोज ऑफिसला किंवा घरात मस्त स्वच्छ अंघोळ करून चांगले कपडे घालून जातो, बसतो, करेक्ट? पण व्हायब्रेशनली त्या घराची, त्या ऑफिसची एनर्जी कशी आहे? कधी कधी होतं असं ना की आपण बाहेर गेल्यावर चांगलं वाटतं, घरी आल्यावर नाही चांगलं वाटत. काहीतरी एनर्जी असते ना जी तुम्हाला कम्फर्टेबल नाही फील करत किंवा काहीतरी त्रास जाणवतो घरी आल्यानंतर. तेच तुम्ही घराच्या बाहेर जाता तुम्हाला छान वाटतं. सेम वे ऑफिसला पण काही लोकं येतात कारण यू आर लिव्हिंग लॉट ऑफ एनर्जीज इन युअर हाऊस वेन यू आर नॉट वेल, वेन यू आर नॉट इन अ गुड मूड. सो वी क्लिअर दोज व्हायब्रेशनल एनर्जीज आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला छान वाटायला लागतं. सो दिस इज व्हॉट वी डू इन स्पेस क्लेन्झिंग आणि हे साऊंडच्या माध्यमातून आम्ही करतो. अच्छा, हा त्याचाच पार्ट आहे. हां, साऊंड हिलिंगचाच पार्ट आहे की साऊंडसोबत आहे ना फक्त साऊंड नाही, व्हायब्रेशन्स प्ले द रोल ऑफ हिलिंग. सो साऊंडसोबत व्हायब्रेशन्स लोकांना जाणं किंवा त्या घरामध्ये जाणं हे जास्त गरजेचं असतं. सो आम्ही फुल त्यांच्या घराचं क्लेन्झिंग साऊंडच्या माध्यमातून, व्हायब्रेशनच्या माध्यमातून करतो. सो हे झालं स्पेस क्लेन्झिंग. कर्मा हिलिंग, काही ज्या आपल्या लाईफमध्ये ना रेपिटेटिव्ह पॅटर्न्स असतात इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप, इन टर्म्स ऑफ करिअर, इन टर्म्स ऑफ फायनान्सेस, इन टर्म्स ऑफ हेल्थ. सो हाव की इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप्स की रिलेशन जास्त वेळ टिकत नाहीत किंवा तुम्हीच सफर करता
की मी कितीही चांगली वागले किंवा कितीही चांगला वागलो, लोक मला सोडून जातात किंवा मला धोका देतात किंवा माझ्याशी वाईट वागतात. काही लोकांच्या बाबतीत ना हे रेपिटेटिव्ह होत असतं, राईट. फायनान्सेसचं बघायला गेलो तर मी लोकांना पैसे देते आणि माझे पैसे परतच येत नाही किंवा खूप वर्ष लागतात पैसे परत यायला. आणि ते एकाच्या बाबतीत नाही, मोस्टली 80-90% लोकांच्या बाबतीत हाच पॅटर्न तुमचा असेल. सो दिस इज अ रेपिटेटिव्ह पॅटर्न. किंवा हेल्थवाईज तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीसुद्धा तुम्ही आजारी पडताय. आणि हे बऱ्याचदा होतं लाईफमध्ये की रिपोर्ट्स नॉर्मल आहेत किंवा मी कुठे पडले नाही आहे किंवा काय झालं नाही आहे, तरी पण अचानक पेन डेव्हलप होतो आहे किंवा काही ना काही गोष्टी रेपिटेटिव्हली डेव्हलप होतात ना, दॅट मीन्स की तुम्हाला कर्मा हिलिंगची गरज आहे. ओके. हां. मी जे तुम्ही म्हणालात की हेल्थ इश्यूज हे खूप जणांच्या लाईफमध्ये बघितलं, खूप त्यांचं डॉक्टरचं बिल वाढतच असतं. हो. खूप म्हणजे असे अगदी. लोक आहेत की ज्यांच्या घरी काही ना काहीतरी मग तो आजार चालूच असतं. चालूच असतं त्यांच्या Correct. घरामध्ये. आणि तो आयडेंटिफाय पण होत नाही हां, की कशामुळे हे आहे. हे मी खूप बघितलंय, खूप आणि मित्रांच्या घरी वगैरे. ते बऱ्याचदा डॉक्टर्स चेंज करतात. कधी ॲलोपॅथी, कधी नॅचरोपॅथी किंवा कधी होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळं करून घेतात ते, तरी पण तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय होत नाही. सो दॅट टाईम आय थिंक यू शुड ट्राय कर्मा हिलिंग. कारण हे जे मागच्या जन्मातले आपले कार्मिक गोष्टी असतात ना, ते ह्या आयुष्यात तुम्हाला बॉदर करतात किंवा त्याचा तुम्हाला त्रास होतो. मग त्या पद्धतीने तुम्ही एकदा चेक करून बघा. आणि त्याच्यात पण खूप सारे आम्हाला छान रिझल्ट्स मिळतात कर्मा हिलिंगमध्ये. आणि त्याच्यातही तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. सो ज्या मोडॅलिटीज मी प्रॅक्टिस करते त्याच्यामध्ये समोरच्याला काही करायचं नसतं. दे हॅव टू जस्ट एन्जॉय द रिझल्ट्स ऑफ द हिलिंग. हा पण साऊंड हिलिंगचाच पार्ट आहे. नाही, हा साऊंड हिलिंगचा पार्ट नाही आहे, हा हा वेगळा वेगळी part. मोडॅलिटी आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये आम्ही ग्रुप सेशन्स नाही करू शकत. ओके. ह्याच्यामध्ये 1-on-1 मी करते. ओके. आणि साऊंड हिलिंगमध्ये 1-on-1 पण असतं आणि ग्रुप हिलिंग पण असतं. बट आय स्पेशलाइज इन ग्रुप हिलिंग. ओके. मी त्याच्यामध्ये जास्त काम करते. ओके. तुम्ही हे ग्रुप हिलिंग म्हणजे कॉर्पोरेट, तुम्ही मला सांगितलं की कॉर्पोरेट Yes. सेशन्स तुम्ही घेतात. Yes. सो ह्याच्याबद्दल थोडंसं मला सांगा ना. ओके. सो कॉर्पोरेट सेशन्स घेण्यामागचा रिझन हे होता की जो त्रास मला झालेला कॉर्पोरेट लाईफमध्ये, तर तो इतरांनाही होतो आहे आणि त्याच्यासाठी कोण काय काम करतं आहे का? तर मला तरी असं दिसतंय की 95% काम नाही केलं जात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. जर एम्प्लॉईची मेंटल हेल्थ चांगली असेल ना, तर त्याची प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली चांगली होणार आहे, बरोबर? पण आपण त्याला गृहीतच धरत नाही की त्याची मेंटल हेल्थ चांगली असली पाहिजे. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते की समजा तुम्हाला एक मोठा प्रोजेक्ट आला आहे आणि तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. पण मी तुम्हाला एक छोटीशी कंडिशन टाकली की सर तुम्ही हा प्रोजेक्टवर काम करायचं आहे, पण संध्याकाळी 6:30 वाजता ठाणा स्टेशन किंवा घाटकोपर स्टेशन किंवा CST स्टेशनच्या बाहेर उभं राहून हे काम करायचं आहे. मग तुम्ही कराल का? एवढ्या आवाजात तर नाही. नाही. ओके. मग अशा जागेमध्ये जर सांगितलं किंवा तुमच्या केबिनमध्ये बसून तुम्हाला काम करायला सांगितलं, तर तुम्ही कराल का? नक्की. आता बघा हां, दोन्हीकडे तुम्ही सेम आहात आणि तो प्रोजेक्ट पण सेम आहे. पण एका ठिकाणी तुम्ही नाही परफॉर्म करू शकत आहात आणि एका ठिकाणी तुम्ही परफॉर्म करताय. सो काय झालं आहे फरक, की तुमची केपेबिलिटी चेंज झाली आहे. का चेंज झाली आहे? बिकॉज ऑफ द सराउंड नॉईज. स्टेशनच्या बाहेर काय असतं? हॉकिंग असते, लोकांची वर्दळ असते, गाड्यांची वर्दळ असते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कामात फोकस नाही करू शकत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी, राईट? पण तेच जर तुम्हाला एक शांत वातावरण दिलं, तर तिथे कदाचित तुम्ही 15 मिनिटात, अर्ध्या तासात तुमचं काम संपवाल. सो माणूस तोच आहे, प्रोजेक्ट तोच आहे, पण हा डिफरन्स येतो आहे प्रोडक्टिव्हिटीमध्ये. कारण तो व्यक्ती फोकस नाही करू शकत आहे एवढ्या वर्दळीत. सो दिस इज द इम्पॅक्ट ऑफ साऊंड ऑन हिज माइंड, राईट? जर आपण त्याला हिलिंग दिलं आणि त्याचं माइंड काम केलं, तर हिज प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते. त्याचं कामावरचं फोकस वाढतं, त्याची क्रिएटिव्हिटी वाढते. आणि म्हणून कॉर्पोरेटमध्ये आम्ही साऊंड हिलिंग इंट्रोड्यूस करतो.
सो दॅट इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर द एम्प्लॉयर अँड द एम्प्लॉई. कारण प्रत्येकाला हवं असतं ना चांगला एम्प्लॉई असला पाहिजे आणि प्रत्येकाला वाटतं की माझा एम्प्लॉयर पण चांगला असला पाहिजे. पण कुठेतरी तो मेंटल इम्बॅलन्स असतो की प्रेशरमुळे स्ट्रेसमुळे एम्प्लॉईज खुश नसतात. सो जर आपण त्यांचा फोकस शिफ्ट केला, त्यांच्या मेंटल हेल्थवर लक्ष दिलं ना, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी बघा काय देतात ते. दॅट विल डेफिनेटली बी मेनी फोल्ड्स. सो म्हणून हा प्रोजेक्ट आणि किंवा ह्या क्षेत्रात मी स्पेशलाइज करते इन कॉर्पोरेट्स. आत्तापर्यंत बरेचसे कॉर्पोरेट्स आम्ही चांगल्या लेवलचे केलेले आहेत. गव्हर्मेंट ऑफ इंडिया च्या काही कंपनीजसाठी आपण काम केलेलं आहे आणि सांगायला मला नक्कीच आवडेल की आम्हाला जी रेटिंग भेटलेली आहे फॉर साऊंड हिलिंग सेशन इज 95% आणि फॉर मी ॲज अ फॅकल्टी इट इज 97%. आणि हा जो रेटिंग जी आम्हाला भेटलेली ती एम्प्लॉईज जेवढे पार्टिसिपंट्स होते त्यांच्याकडून एक फीडबॅक फॉर्म लिहून घेतलेला त्यांच्या कंपनीने की आजचं सेशन आणि आजची फॅकल्टी तुम्हाला कशी वाटली. सो ते प्रत्येक ट्रेनरकडून जे त्यांच्याकडे येतात परफॉर्म करायला त्यांच्याकडून ते एम्प्लॉईजकडून भरून घेतात. सो दॅट त्या ट्रेनिंगची म्हणा किंवा त्या प्रोग्रॅमची पुन्हा एकदा गरज आहे का किंवा तो कसा वाटला हे जाणून घेण्यासाठी. सो बेसिस दॅट रिपोर्ट वी गॉट इट ऑन अ लेटर हेड ऑफ दॅट कंपनी की वी हॅव दीज काइंड ऑफ 95 आणि 97% रेटिंग. सो फॉर अस दॅट इज अ बिग अचीवमेंट. आणि त्याचबरोबर आपण खूप साऱ्या कंपनीजमध्ये पण काम केलेलं आहे. वी हॅव वर्कड विथ टाटा पॉवर थर्मल प्लांट, वी हॅव वर्कड विथ MMRDA, LIC, RCF आणि लवकरच 2 दिवसातच आपला अजून एक इंडियन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनसाठी आपण सेशन्स घेणार आहोत. सो जर आपण एम्प्लॉईजचं मेंटल हेल्थ चांगलं ठेवलं आणि करू शकलो तर एक सामाजिकदृष्ट्या माझ्या हातून काही हातभार लागेल तर आय विल बी व्हेरी हॅपी आणि त्यांचीही कामं चांगली होतील. नक्की नक्की नक्की. मला एवढ्या डिस्कशनमध्ये ना खूप आता मगाशी पण मी म्हणालो की हेल्थ इश्यू रिपिटेटिव्हली काही जणांच्या घरी असतो. अशी काही एखादी केस आहे का की जी तुम्हाला ऐकून खूप डिस्टर्ब झालात तुम्ही आणि म्हणजे ते केसच म्हणजे एखाद्याचं प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात आणि एखाद्याचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम असतो, तसं काही तुम्हाला आठवतं आहे? रिसेंट सक्सेस स्टोरी म्हणा किंवा रिसेंट तुम्हाला हिलिंगचं सांगते. माझ्याकडे क्लायंट आलेला आणि त्याची जी रेपिटेटिव्ह पॅटर्न होती की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये तो जायचा आणि तिकडे बॉससोबत किंवा त्याच्या कलिगसोबत त्याचे इश्यूज व्हायचे आणि 6 महिने 8 महिन्यात त्याला तो जॉब सोडावा लागायचा फॉर दिस रिझन ओनली. आणि ही पॅटर्न ना त्याची गेली 8-10 वर्षे की प्रत्येक कंपनीत तो जातो आहे आणि हेच होतं आहे की बॉस बरोबर नाही आहे किंवा एम्प्लॉईज बरोबर नाही आहेत. आता ह्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत की कुठला तुम्हाला बॉस मिळेल किंवा कुठले एम्प्लॉईज तुम्हाला मिळतील. पण हे एकदा होऊ शकतं, दोनदा होऊ शकतं तुमच्या करिअरमध्ये. मी म्हणते बॅक टू बॅक जेव्हा व्हायला लागतं ना, जसं त्यांचं झालेलं 8-10 वर्ष बॅक टू बॅक होतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जॉबमधली कन्सिस्टन्सी कमी झालेली. ॲव्हरेज टाईम स्पॅन इन वन ऑर्गनायझेशन वॉज 6 मंथ्स. सो 6 मंथ्स. मग त्याच्याने तुमचा पुढचा करिअर पण डिस्टर्ब होतो ना. 6 मंथ्स लोकांना काय वाटतं की अरे 6 महिन्यात जॉब सोडतोय, स्टेबल पर्सन नाही. पण जेन्युइनली काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो माझ्याकडे ते आलेले हे बघण्यासाठी की काय रिझन असू शकतं. सो जेव्हा मी कर्मा हिलिंग त्यांचं करत होते, सो थ्रू मेडिटेशन आम्ही त्यांचं पास्ट लाईफ बघतो. कर्माज त्यांनी काय केलेले आहेत आणि ते आत्ताच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतायत का त्यांना. आता कर्मा जे तुम्ही केलेले आहेत आपण ते चेंज नाही करू शकत. ते जे आहेत तेच राहणार आहे, बरोबर. सो तो इव्हेंट आपण चेंज नाही करू शकत. पण आजच्या घडीला त्याच्यामुळे जो तुम्हाला एक्सपिरियन्स होतो आहे आपण तो कमी करू शकतो. सो परसेप्शन चेंज होतो. सो जेव्हा परसेप्शन चेंज होतो तुमचा त्रास पण कमी होतो. जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या काही वागण्यामुळे तुम्हाला आज हा त्रास होतो आहे, मग यू आर लिटिल रिलॅक्स्ड की ठीक आहे माझं चुकलेलं आणि आज म्हणून मी हा त्रास सहन करतो आहे. सो जेव्हा मी त्यांचं सेशन करत होते आणि आय वॉज चेकिंग व्हॉट वॉज रॉंग, तर
3 गोष्टी दिसल्या मला. त्याच्यापैकी एक मी सांगते तुम्हाला. की आहे ना, एक कावळा उडतोय आणि ह्याने त्या कावळ्याला शूट केलं, मारलं. हं. आणि जेव्हा तो कावळा पडतो खाली, तर ह्याला आनंद होतोय त्याला अच्छा. बघून. हां. सो ही एक केस झाली. दुसरं की एक असं माउंटेन आहे आणि त्या माउंटेनच्या वर हा सगळ्यात आधी पोचला आहे आणि खाली काही माउंटेनियर्स रशीच्या मदतीने वर चढतायत आणि हा वरून त्यांना बघतोय की अच्छा हे सगळे चढतायत, प्रयत्न करतायत. मग हा वरून त्यांच्या रशा कापतोय आणि त्याला आनंद होतोय ते बघून, की अरे हे पडले. आणि त्याला खुशी हे आहे, आनंद हा आहे, की मी आहे म्हणजे मी अचीव्ह केलं आहे, ह्यांना नाही करू द्यायचं आहे. सो तो त्यांच्या रशा कापतोय. आता दोन्ही ठिकाणी हेच दिसलं, की कोणाला तरी त्रास देऊन किंवा कोणाला तरी खाली पाडून तुला आनंद होतोय. सो आज तुझ्या बाबतीत पण तेच होतंय, की इतर लोकं आज तुला वर जाऊ देत नाही आहे किंवा तुला एका ठिकाणी टिकू देत नाही आहेत. सो दिस इज हिज कार्मिक पॅटर्न. सो मी त्याला हे सांगितलं, की हे असं-असं मला दिसलंय. तर तू सांग तुझं काय म्हणणं आहे? तर तो म्हणाला, "कावळ्याचा जो तुम्ही एपिसोड सांगितलात किंवा स्टोरी सांगितलीत, तर मी थोडं रिलेट करतो त्याच्याशी." तर म्हटलं, "कसं काय?" तर ते म्हणाले, की "आत्तापर्यंत ना माझ्या आयुष्यात 3-4 वेळा कावळा माझ्या डोक्यावर बसून गेलेला आहे. जनरली कावळे माणसांना शिवत नाही. पण त्याच्या बाबतीत ते झालेलं आहे आणि मग त्याने काय केलं, तो एका गल्लीतून पास व्हायचा, तर कावळा यायचा, त्याच्या डोक्यावर बसून जायचा. तर हे 2दा-3दा झालं, म्हणून त्याने ती गल्लीच बदलून टाकली. दुसऱ्या गल्लीतून जायला लागला. पण तरीसुद्धा ते त्याच्या बाबतीत अजून एकदा झालं. सेम. सेम एपिसोड. आता हे मला तर माहिती नव्हतं आणि हे खूप जुना एपिसोड त्याच्या बाबतीतला होता किंवा बरेच वर्ष झालेले. तर दिस इज हाऊ आय कुड ऑल्सो व्हेरिफाय की येस ह्या पण गोष्टी मॅटर करतात. नाही तर कावळा बसणं तुमच्या डोक्यावर आणि तुम्हाला शिवून जाणं थोडं मुश्किल आहे. पण मग त्याला जेव्हा त्या गोष्टी कळल्या, अच्छा हे मी असं केलेलं किंवा आजच्या जन्मात किंवा ह्या जन्मी तो व्यक्ती तसा नाही आहे. तो कोणाला त्रास देईल किंवा कोणाला हर्ट होईल असं बोलेल असाही तो नाही आहे. मग त्याला तो पहिले तर तो म्हणत होता, की "मी तर कोणाला त्रास नाही देत, मी कोणाला हे नाही करत." म्हटलं, "बघ जे मी बघितलंय आणि तू पण रिलेट करतोयस, की ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे तुला हा त्रास होतोय, तर ह्या जन्मी आपण इव्हॉल्वड असतो मागच्या जन्मापेक्षा. तर ह्या मागच्या गोष्टी आहेत. मे बी किती जन्म आधीच्या त्याही आपल्याला माहिती नसतात आणि तेवढ्या खोलात जाण्यात पण पॉईंट नसतं. सो काही ॲक्टिव्हिटीज आता मी त्याला सोल्युशन पण सांगितलेत करायला. मग आता 1 आठवड्यानंतर त्यांचे रिझल्ट्स येतील. सो तो प्रेशर जेव्हा कमी होतो ना, की माझ्या चुकीमुळे आज मला हे भोगावं लागतंय. तर माणसाला तेवढा स्ट्रेस नाही येत. सो दॅट्स व्हॉट आय सेड, की आपण इव्हेंट बदलू शकत नाही, पण त्याचा एक्सपिरियन्स आपण नक्कीच बदलू शकतो. कारण परसेप्शन आता चेंज झाला. आता तो दुसऱ्यांना दोष नाही देत, की माझा बॉसच असा किंवा माझे एम्प्लॉईज असे. आता तो दुसऱ्यांविषयी नाही बोलत. आता त्याला माहिती आहे मी असा कधीतरी वागलो आहे म्हणून आज लोकं माझ्याशी तसं वागतायत. कळलं. सो दॅट इज हाऊ कर्मा हिलिंग कम्स आणि हॅपन्स. पण ऑफकोर्स सगळ्यांच्या बाबतीत होतंच असं काही नाही आहे. पण रेपिटेटिव्ह पॅटर्न जिथे असेल तिथे डेफिनेटली कर्मा हिलिंग असतं. असे मला वाटतं बरेच अनुभव असतील तुमच्याकडे, कारण वेगवेगळ्या हो. ह्याचे बरेच अनुभव खूप असतील. खूप. असेच अनुभव किंवा साऊंड हिलिंगबद्दल किंवा कर्मा हिलिंगबद्दल तुमच्याकडे कोणाला यायचं असेल, हं, मला पण यायचंच आहे, पण आपले जे ऑडियन्स बघतात त्यांनाही तुमच्याकडे यायचं हं. असेल, तर तुम्हाला कसं कनेक्ट करावं, कसा कॉन्टॅक्ट करावा? सो आमचा इन्स्टा चॅनल पण आहे. प्लस आपण नंबर पण देऊया डिस्क्रिप्शनमध्ये. सो दे कॅन कनेक्ट अस थ्रू दॅट आणि आपण मिनिमम 15ची ग्रुप साईज जर असेल कोणाकडे तर आपण त्यांच्या एरियामध्ये जाऊन आपण सेशन्स कंडक्ट करू शकतो. त्याचबरोबर कंपनीजमध्ये सुद्धा की त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असतो जनरली त्यांचा कॉन्फरन्स रूम असतो किंवा हॉल असतो. कारण आत्तापर्यंत आम्ही जिथे केले मोठ्या ऑर्गनायझेशन्स होत्या त्यांच्याकडे त्यांचे हॉल्स होते. सो आपण तिकडे करू शकतो. आणि त्याच पद्धतीने कर्मा हिलिंग हे वन ऑन वन होतं. मग आम्ही ते ऑनलाईन पण करतो किंवा ऑफलाईन पण करू शकतो. सो तुम्ही माझे इन्स्टा पेज पण चेक करा आणि त्याच्यावर आमचे फीडबॅक्स बघा, की लोकांचे काय अनुभव आहेत
साऊंड हिलिंगमधून आम्ही काय काय रिझल्ट्स लोकांना दिलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही साऊंड हिलिंग करू शकता. म्हणजे बेसिकली साऊंड हिलिंग इज रिक्वायर्ड फॉर एनीवन अँड एव्हरीवन तसं बघायला गेलं तर. कारण एनीवन हू इज अंडरगोईंग स्ट्रेस कॅन कम टू अस, किंवा एनीवन हॅज एनी माइंड रिलेटेड इश्यूज. सो दॅट कॅन बी फिअर, गिल्ट, हेट्रेड, जेलसी. तुम्ही डॉक्टरकडे जर गेलात आणि विचारलं किंवा सांगितलं त्याच्यावर काय औषध आहे का, हेट्रेड, जेलसी, गिल्ट ह्याच्यावर काय औषध आहे, काय देणार औषध त्याच्यावर? काहीच नाही. कारण दिस इज माइंड रिलेटेड, दिस इज नॉट फिजिकल. पण जर आपण ते वेळेत नाही त्याच्यावर उपचार केला ना, तर मग ते फिजिकल इलनेसमध्ये नंतर रूपांतर होतं. तर तोपर्यंत आणि मग आपण त्या गोष्टीसाठी आपण ट्रीटमेंट घेतो. पण त्याचं मूळ रिझन काय आहे, जर आपण ते सॉल्व्ह केलं ना, तर तुम्हाला मेडिसिन पण घ्यायची गरज नाही पडणार. सो डेफिनेटली आमचं इन्स्टा पेज बघा, आमचे एक्सपिरियन्सेस क्लायंटलचे बघा तुम्ही, आणि ज्या पद्धतीने आम्ही सेशन घेतो ते सुद्धा बघा. दीज आर एक्सपिरियन्शियल सेशन आणि कम्प्लिटली रिलॅक्सिंग सेशन्स आहेत. आणि वी शो रिझल्ट्स इन द फर्स्ट सेशन, जे मी नेहमीच सगळ्यांना म्हणत असते की. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाय क्वालिफिकेशन आय एम एन इंजिनियर, आय एम नॉट अ डॉक्टर. सो फिजिकल पेन असेल की तुम्ही पडला असाल किंवा इंटरनल काही इंजरी असेल, देन गो टू अ डॉक्टर. पण माइंड रिलेटेड काही असेल ना, यू प्लीज कम टू मी. आय कॅन डेफिनेटली ट्राय टू हेल्प आणि सॉल्व द प्रॉब्लेम दॅट यू हॅव. साऊंड हिलिंगचा काहीतरी एक्सपिरियन्स मला तो पण ऐकायला आवडेल. ओके. सो आपल्याकडे ना बरेचसे क्लायंट्स आहेत ज्यांचे ना फिजिकल पेन्स गेलेले आहेत. आमच्याकडे एक क्लायंट आहे ज्यांचं 10 वर्ष जुना बॅक पेन गेला. सो बॅक पेन हा वर्किंग प्रोफेशनलसाठी खूप कॉमन आहे आणि हाऊसवाईफसाठी सुद्धा कॉमन आहे. तर 3 ते 4 सेशनमध्ये त्यांचा 10 वर्ष जुना बॅक पेन गेला. आणि 1 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा त्यांचा फीडबॅक घेतला विचारायला की तुमचं बॅक पेन कसा आहे. ते म्हणतात, मॅडम तुम्ही आता कॉल केला आहेत म्हणून मला लक्षात आलं की मला पेन होता. मी कम्प्लिटली विसरले की मला पेन होता. आणि तो पेन त्यांना डेव्हलप झालेला त्यांच्या सेकंड डिलिव्हरीपासून. सो त्यांनी ते एक्सेप्टच केलेलं की हा पेन माझ्यासोबतच राहणार आहे. पण जेव्हा तो पेन गेला तर शी वॉज लाईक सो हॅपी, कारण ती तिच्या कामात फोकस करू शकत होती डे टू डे लाईफमध्ये. त्याचबरोबर आमच्याकडे खूप सारे क्लायंट्स येतात आणि आम्ही जेव्हा सेशन घेतो तर इनिशियली खाली बसायला सांगतो आणि एक 10 मिनटं आम्ही खाली बसून काही ॲक्टिव्हिटीज करतो. ते सांगत नाही की त्यांना डिफिकल्टी आहे मांडी घालून बसायला, हल्ली तो पण चॅलेंज असतो लोकांना. पण आफ्टर द सेशन आम्ही पुन्हा एकदा जेव्हा ते झोपून उठतात आणि आम्ही बसायला सांगतो आणि फीडबॅक्स घेतो त्यांच्याकडून, तर तेव्हा ते सांगतात की आमचं आहे ना मांडीचा पेन गेला आहे. आता आम्ही कम्फर्टेबली बसू शकतो आहे, जे पहिले बसता येत नव्हतं बिफोर द सेशन. सो ते झालेलं आहे. बरेच लोकांचे बॉडीमधले एक्स आणि पेन्स गेलेले आहेत. सो खूप अमेझिंग रिझल्ट्स म्हणजे इन टर्म्स ऑफ हेल्थवाईज झालेलं आहे. त्याचबरोबर काही लोकं थॉटलेस होतात, झिरो थॉट लेवल आफ्टर द सेशन. सो झिरो थॉट लेवल कोणाला येतं, जर तुम्ही खूप वर्ष किंवा खूप महिने मेडिटेट करता तर तुम्ही तो लेवल अचीव करू शकता. कारण मेडिटेशनला बसा म्हटलं की लोकांना मेडिटेशनला बसताच येत नाही 5 मिनटं, की खूप थॉट्स आमच्या चालतात, आम्हाला नाही बसता येत वगैरे. पण ज्यांना नाहीसुद्धा बसता येत ना, तेही आमच्याकडे येऊन झिरो थॉट लेवलला पोचतात. सो दॅट इज अगेन अनदर गुड थिंग फॉर क्लायंट्स. एक अनोखा एक्सपिरियन्स सांगायला मला आवडेल की आमच्याकडे आमच्या एक क्लायंट आलेल्या, त्यांचं इन्स्टावर आमच्या व्हिडिओ टाकलेला आहे. 86 इयर्सच्या आहेत आणि आत्तापर्यंत सगळ्यात सीनियर क्लायंट आहेत आमच्या. त्यांना सेकंड सेशनमध्ये जे दिसलं, त्या झोपलेल्या आणि त्यांना जे दिसलं, तर त्यांचे स्वर्गीय मिस्टर जे गेले काही वर्षांपूर्वी, ते त्यांना दिसले. त्याचबरोबर त्यांची 2 मुलं जी एक्सपायर झालेली, एक कार्डियक अरेस्टने गेलेला, एक रोड ॲक्सिडेंटने गेलेला, आणि ते पण 35 वर्षापेक्षा जास्त वय होतं त्यांचं. सो हे तिघंही त्यांना सेशनमध्ये दिसले. त्यांच्याशी त्या बोलू शकल्या आणि त्यांना खूप आनंद वाटलं
त्यांना भेटून आणि त्यांना त्यांच्याशी संवाद साधून. कारण हे एक वेगळ्या लेवलचं एक्सपिरियन्स आहे. वी आर कनेक्टिंग यू टू द सोल लेवल. त्यांच्या सोलशी तुम्ही कनेक्ट झालेला आहात. सो त्या लेडीसाठी ना ही एक अचीवमेंट होती किंवा वाव मोमेंट होता आमच्या सेशनचा, की मी त्यांच्याशी बोलू शकले. सो असे खूप सारे आमच्याकडे सेशन्समध्ये गोष्टी घडतात. स्पेशली इवन हीलर्स जे आमच्याकडे येतात, हीलर्स ला सगळ्या गोष्टी दिसतात कारण त्यांचा अनुभव असतो तो. तर त्यांना लिटरली दिसतं की त्यांच्या बॉडीमधून काहीतरी ब्लॅक स्मोक निघतं आहे किंवा काहीतरी ब्लॅक ड्रेन आउट होतो आहे. सो बिकॉज ते हीलर्स आहेत, तेही लोकांच्या एनर्जीज हील करत असतात. तर कधीकधी त्यांनाही हीलिंगची गरज पडते जेव्हा तुम्ही इतरांना ट्रीट करता. सो त्या गोष्टी त्यांना दिसतात की आमच्या बॉडीमधून काहीतरी ब्लॅक निघतं आहे किंवा त्यांच्या चक्रासचे कलर अलाईन होतात आफ्टर द सेशन, ब्राईट होतात, ते त्यांना दिसतं. सो खूप लोकांचे वेगवेगळे अनुभव असतात आणि खूप छान वाटतं की आपण काहीतरी डिफरन्स त्यांच्या लाईफमध्ये क्रिएट करू शकतो आहे. सो दॅट इज हाव आवर जर्नी विथ डिफरंट टाईप्स ऑफ क्लायंट्स. नक्की नक्की. आणि लास्टली मला विचारायचं आहे की मेंटल हेल्थसाठी अशा काही 3 टिप्स आहेत का तुमच्याकडे? मेंटल हेल्थसाठी खूप बेसिक टिप्स देईन. ओके, जर तुम्ही ते फॉलो केलात ना तर रिअली यू विल अचीव मेंटल हेल्थ. वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट, लिव्ह इन द मोमेंट, लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. बरेचसे लोक तुम्ही बघाल की एकतर पास्टमध्ये जगत असतात किंवा फ्युचरमध्ये जगत असतात. सी पास्ट इज गॉन, तो परत नाही येणार आहे. फ्युचर आलेलाही नाही आहे आणि काय येईल तुमच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने नाही येणार आहे. तो त्याच्या पद्धतीने येणार आहे. पण हा जो आजचा क्षण आहे ना, आपण खरंच नाही जगत तो. सो लिव्ह इन द मोमेंट, एन्जॉय दिस मोमेंट, व्हॉट इज हॅपनिंग. त्याच्यासाठी तुम्ही कॉन्शियस लिव्हिंग करावं. म्हणजे आजचा जो क्षण आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने जगा. दुसरं सांगायचं झालं तर लेट गो करायला शिका. आपण नाही लेट गो करत. खूप सारे लोक आहे ना, खूप साऱ्या गोष्टी मनात दडून ठेवलेल्या असतात की हा माझ्याशी असा वागला, ही मला अशी बोलली, तो असा आहे, तो मला असं ट्रीट केलं त्याने, मी त्याला तर कधीच विसरणार नाही. सो हे जे इमोशन्स आपण घेऊन चालतो आहे ना, समोरच्याला माहिती पण नाही आहे की तुम्ही त्याच्याविषयी असा विचार करताय. मग हे विचार करून त्रास कोणाला होतो आहे? त्यांना होतो आहे की तुम्हाला होतो आहे? आपल्यालाच. मग आपण स्वतःला का त्रास करून घेतो आहे? ठीक आहे, ती गोष्ट झाली, कदाचित त्या क्षणाला ती तशी व्हायची होती किंवा त्याचा मूड तसा असेल, तुमचा मूड तसा असेल आणि ती गोष्ट घडून गेली. पण एवढ्या वर्षानंतरसुद्धा ती गोष्ट मॅटर करते का? हे इमोशनल बॅगेजेस ना आपण ड्रॉप करता आले पाहिजे. तर तुम्ही पीसफुली आणि स्ट्रेस फ्री पण जगाल. सो सेकंड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट की लर्न टू लेट गो. राईट. सो ह्या जर 2 गोष्टी आपण करू शकलो ना, खूप बेसिक आहेत ना, काही रॉकेट सायन्स नाही आहेत. पण कठीण आहे जमणं, पण त्या ओव्हरनाईट पण होणार नाही. सो त्याला तुम्ही वेळ द्या आणि त्या गोष्टी लक्षात ठेवून कॉन्शियसली करा की ठीक आहे, झालं गेलं सगळ्यांच्या बाबतीत, विसरून जा. आणि थर्ड एक सांगेन की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे. समजा काही कोणाशी मतभेद झाले, वादविवाद झाला, काही झालं, भांडणं झाली, ही गोष्ट मला 2 वर्षांनी मॅटर करणार आहे का? जर हा तर त्याला सिरियसली घ्या, जर नाही तर सोडून द्या. हे कॉन्शियसनेस आणा. प्रत्येक वेळेला ही गोष्ट स्वतःला विचारा की आज मी माझ्या स्पाऊसशी, माझ्या मुलांशी, माझ्या बॉसशी, माझ्या फ्रेंडशी भांडते आहे, तर ही गोष्ट 2 वर्षांनी मला मॅटर करणार आहे का? तर नाही करणार आहे. 95% केसेसमध्ये नाही करणार आहे. मग नका घेऊ त्याचा लोड, नका ती मनात ठेवू, सोडून द्या. सो ह्या 3 गोष्टी जरी आपण करू शकलो, वी कॅन मेक आवर लाईफ व्हेरी पीसफुल आणि व्हेरी स्मूथ. सो ट्राय कॉन्शियसली टू डू दिस, आय वुड सजेस्ट. आजचा हा ओव्हरऑल पॉडकास्ट, आपल्या ह्या चर्चा तुम्हाला कशा वाटल्या? खूप छान वाटल्या कारण ह्या स्पॉन्टेनियस येत होत्या. बऱ्याचदा होतं असं की स्क्रिप्टेड असतात किंवा
लक्षातही ठेवावं लागतं. अच्छा, ह्याच्यानंतर हे बोलायचं आहे, त्याच्यानंतर ते बोलायचं आहे. पण थँकफुली इथे असं काही घडलं नाही आणि वी कुड स्पीक व्हॉट कम्स टू आवर माइंड आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे यू हॅव टू गो विथ द फ्लो आणि त्याच पद्धतीने सर तुम्ही आज हे सेशन घेतलं की अँड आय कुड गो विथ द फ्लो. मला असं स्क्रिप्टेड नाही जमत. इम्प्रॉम्प्टू पर्सन आहे मी, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इम्प्रॉम्प्टूच झाल्या आजच्या सेशनमध्ये. सो मजा आली तुमच्याशी बोलताना आणि थँकफुली तुम्ही राईट प्रश्न पण विचारलेत माझ्या व्यवसायाशी रिलेटेड. नाही तर बऱ्याच लोकांना हा व्यवसायही कळत नाही. पण आय एम शुअर यू मस्ट हॅव डन लिटिल स्टडी अबाउट इट आणि यू कुड आस्क मी राईट क्वेश्चन. सो आय एम थँकफुल आणि खरंच खूप आभार तुमचे की तुम्ही ह्या नवीन विषयाला लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करताय आणि आम्हाला ही संधी दिलीत तुम्ही आमचा विषय मांडण्याची. सो थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू. तुम्ही एवढं माझं चांगलं माझ्याबद्दल बोललात. पण तुम्ही जे इथे टाईम दिलात त्याच्याबद्दल खरं तर थँक्यू. आणि नक्कीच की तुम्ही जे करतायत खूप लोकांना हेल्पफुल आहे, लोकांसाठी हेल्पफुल आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही हे करत राहावं नेहमी. आणि खूप नक्कीच. जास्तीत जास्त लोक, म्हणजे मी बघितलं की तुमच्याशी बोलताना पण की जास्त लोकांना फायदा कसा झाला पाहिजे, आपल्या फायद्यापेक्षा लोकांचा फायदा काय झाला पाहिजे, हे तुमचा उद्देश आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही बोलताना मला हे सांगितलं. सो मला असं वाटतं की खूप लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि हेच तुमच्यासाठी मला वाटतं मोठी अचिव्हमेंट असेल. हो, नक्कीच. आणि समाजाला आपलंही काहीतरी देणं लागतं. नक्की. ॲज अ ह्युमन लाईफ जर आपल्याला मिळाली आहे तर त्याचा काहीतरी बेनिफिट स्वतःसाठी आणि जास्तीत जास्त इतरांसाठी करता आला आपल्या नॉलेजमुळे, आपल्या कामामुळे, तर ह्या जन्माचं सार्थक झालं असं मला वाटेल. सो डेफिनेटली मी माझं काम करत राहील आणि थँक्यू सो मच आज हा विषय आणि मला इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.